गुरु हा दाता आहे, देणारा आहे. बालकाच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंतच्या सर्व महत्त्वपूर्ण घटनांचं कारकत्व गुरुदेवांकडे येतं. बालकाचा जन्म होणं, त्याचं शिक्षण, विवाह, योग्य मार्गाने धनार्जन, मोक्षाकडे वाटचाल या बाबी गुरुदेवांच्या अखत्यारीत येतात. आता एकाच वेळी 2 घटना घडणार आहे. एक तर गुरुदेव राहूच्या दृष्टीतून स्वतंत्र होतील, त्यामुळे त्यांचा दुष्प्रभाव कमी होईल. गुरुदेवांची दृष्टी शनिदेवांवर पडेल. 18 ऑक्टोबरपासून मंगळदेवांवर पडेल आणि 17 नोव्हेंबरपासून रविदेवांवर देखील राहील. अशा प्रकारे विविध ग्रहांवर आणि स्थानांवर गुरुदेवांची अमृतदृष्टी असेल. गुरुदेव आपल्या या अमृतदृष्टीने एकाच वेळी पत्रिकेतील 6 स्थानं शुभ करतात. पत्रिकेतील 2 स्थानांचे ते स्वामी असतात. एका राशीत स्वतः विराजमान असतात आणि 3 स्थानांवर त्यांची अमृतदृष्टी पडत असते.